प्राकृतिक नगरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी वाचनाच्या प्रकल्पाला भेट दिली आहे. काय नक्की पहिल्या भावना आहेत तुमच्या प्रकल्पाची? मला असं वाटतं की एक अतिशय चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा डेअरी वशिष्ठी या नावाने आमचे यादव कुटुंबीय चालवत आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य मानून, शेतकऱ्यांचं हित याला प्राधान्य मानून या पद्धतीची डेअरी आणि त्यातून निघणारे सगळे बाय प्रॉडक्ट्स याच्या आधारावर एक यशस्वी प्रकल्प त्यांनी उभा केला आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि शेतकऱ्यांचं हित असंच त्यांनी जपत राहावं अशा मनोकामना मी व्यक्त करतो. नागपुरात मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू झालं. चांगलं आहे. जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत असलेल्या आणि घेतलेल्या निर्णयांपासून सुबुद्धीकडे त्यांचा प्रवास व्हावा. कोकणातल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आपण एक दशावताराच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय सभागृहामध्ये घेतलेला आहे. यानंतर अनेक कला कोकणामध्ये जोपासल्या जातात. त्या संदर्भामध्ये काय विचाराधीन आहे? बघा, गेले कित्येक वर्ष 2008 पासून ज्या विषयाला दुर्दैवाने दुर्लक्षित करण्यात आलं त्या विषयाचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आपण पुढे नेलं आहे. दशावतार असतील आणि अन्य 4 म्हणजे दशावतार धरून 5 अशा ज्या लोककला वर्षानुवर्ष होत्या त्याच्यामध्ये प्रयोगात्मक आणि भांडवली असं अनुदान जे दिलं जायचं ते 2,22,00,000 प्रयोगात्मकचं होतं ते यावेळेला वाढवून आपण 4,44,00,000 केलं आहे. म्हणजे जास्तीचा फायदा आपल्या लोककलावंतांना आणि कलापथकांना सुद्धा व्हावा आणि यामध्ये कलापथक जे चालवणार आहेत त्यांनाही त्यांच्या मेहनताला त्यांचं योगदान मिळावं आणि कलाकारांनासुद्धा त्यांच्या थेट अकाउंटवर अनुदान पोचवावं अशी योजना आपण करतो आहोत. तशी घोषणा मी केली आहे. ते सोडून अजून आपल्या या भागातील नमन, खेळ आणि जाखडी याचासुद्धा नव्याने समावेश करून त्यांनासुद्धा प्रत्येक प्रयोगामागे 50,000 रुपयाप्रमाणे अनुदान या पद्धतीचा निर्णय आपण केला आहे. याच गतीने हळूहळू आपण अजूनच्या लोककला वाढवत जाऊ. कोकणामध्ये 3 सांस्कृतिक केंद्र आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण असेल, खेडचं मीनाताई ठाकरे सगळे सांस्कृतिक केंद्र असेल किंवा रत्नागिरीचं पीठ असेल. यानंतर दापोली येथे सांस्कृतिक केंद्र नाही आहे. अन्य तालुक्यांकडून देखील मागणी होते. त्या संदर्भात आपण काही मुंबईला मी याची आढावा बैठक घेईन आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्हीकडे सांस्कृतिक केंद्र विषयाची आवश्यकता आणि परिस्थिती याची आढावा बैठक मुंबईत घेईन. जयंत पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि चर्चा सुरू आहे. काय ह्याच्यात पुढे काय हवं? चांगलं ना, दूध आणि दही एकत्रच आहे. शरद पवारांचे खासदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होते. काय प्रतिक्रिया होती? ज्या गोष्टी आहेत त्या आता चर्चेत आहेत. समोर येईल तेव्हा आपण बोलू. पवार साहेबांचं कसे ह्याच्या म्हणण्यानुसार एनडीएत सामील होणं पूर्ण की राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील व्हायचं त्यांचं आहे? बघा, याचा अंतिम निर्णय मला काही माहिती नाही. त्याचा निर्णय जसा तुम्हाला कळेल तसाच मलाही कळेल. तावडे साहेबांची आणि जयंत पाटलांची पण भेट झाली. मित्र आहेत ते, एकमेकाला भेटलंच पाहिजे. नाही ती 100% भाजपच्या दृष्टीने चालू आहे काय सगळी? 100% भाजप हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम संघटनात्मक आहे आणि त्यामुळे आम्ही काही परिवारवादी पक्ष नाही. आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसमावेशक पक्ष आहे. त्यामुळे पक्षवाढीची धोरणं घेऊन आम्ही काम करत असतो. एकीकडे प्रमोद जठार असतील, यांनी एक दौरा लावलेला आहे आणि एक आज आशिष शेलार कुठं कोकणामध्ये आलेले आहेत. कोकणामध्ये भाजपची मूळ वाढायला तर सुरुवात झालेली आहे का? कोकणामध्ये भाजपची मुळं पूर्वीपासून आहे, जनसंघापासून आहे आणि ती जनसंघापासूनच्या असलेल्या मुळाच्या आधारावरच आमचा वटवृक्ष उभा आहे. त्यामुळे त्याची फक्त सावली, त्याची फळं, त्याची फुलं पूर्ण कोकणभर सेवारूपी पद्धतीने काम करून पसरवली पाहिजे. या मिशनला आम्ही सगळे लोक आहोत. सेवारूपीच राहणार की त्या आमदारकीमध्ये परिवर्तन करणार? दिले. प्रमोदजी आता आमदार झालेच आहेत. माणसं जनतेमध्ये नाही, आपण त्याच्यावर चर्चा करू. जशीचा वेळ पुढेल तसं करत जाऊ चर्चा. कोकणातील सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव असतो. आगामी काळात तो 1-2 महिन्यावर येऊन घेतलेला आहे.
अशा प्रसंगी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोककला असतात त्यांचं जोपासना केलं जातं. तर सांस्कृतिक मंत्रालयामार्फत या ठिकाणी काही विशेष त्यांना भेट येणार आहे का? असं काही आता जो कार्यक्रम आहे तो घोषित केला आहे. अजून जे जे करायला लागेल आमच्या लोककलांसाठी ते आपण करू. कोकणात सातत्यानं दरडी कोसळत आहेत, डोंगर सरकत आहेत, सरकारने काही त्याकडे लक्ष दिलं? आणि माझं पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालं आहे आणि संबंधित पालकमंत्रीने आमची सर्व अधिकारी या विषयाचा आढावा घेत आहेत आणि त्यातनं अशा दुर्दैवी घटना होऊ नये, कोणाचाही दुखापत, इजा, माल नुकसान होऊ नये या पद्धतीच्या योजना पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण करतो. आता महामंडळाच्या नियुक्ती जाहीर होतात 50% भाजपला आहे. तो कोकणला इकडे काय संधी आहे का महामंडळात? कारण कोकणला याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षच करतील. नाही, पण कोकणला जे काय तुमचं म्हणणं आहे 100% भाजप करायचं आहे, तसं पाहिलं तर अजून कोकण पट्ट्यात, उत्तर दक्षिण पट्ट्यात भाजप एक आमदार जठार साहेब सोडले तर तसं अजून कोणी नाही. नाही असं म्हणतात. आमच्या सिंधुदुर्गामध्ये खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, इकडच्या कॅबिनेट मंत्री उत्तर आहेत, पट्ट्यात तसं इथे प्रमोदजी जठार आहेत. अजूनही आपण करू, निर्णय प्रदेश अध्यक्ष करतील. मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होईल? तेच काम चालू आहे, लवकरात लवकर पूर्ण होईल. तुम्ही सहकार्य करताच आहात. गणेशोत्सव जवळ आलेला आहे त्याच्यापासून काही हो उपाययोजना नाही, याचा सुद्धा पाठपुरावा स्वतः मंत्री आणि केंद्रीय मंत्री करतायत. या संबंधामध्ये वेळेत काम पूर्ण करण्यासाठीच्या सर्व योजना आम्ही सगळे मिळून करू.